नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. आज मी मित्रांनो तुमच्या समोर अतिक्रमणासंबंधीच म्हणजे ॲडव्हर्स पोझिशनच्या नियमानुसार अतिक्रमण करून 12 वर्ष ती जमीन आपल्या ताब्यात ठेवल्यावर त्यावर मालकी हक्क सांगणारा जो कायदा आहे लॉ ऑफ लिमिटेशनचा त्याच्या संबंधीचा एक सिव्हिल अपील जे सर्वोच्च न्यायालयात नुकतंच निकाली काढलेला आहे ते सांगायला आलेलो आहे. अतिशय महत्वाचा हे सिव्हिल अपील आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही ऐकलं तर तुमच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणासंबंधी देखील तुम्हाला काही एक मार्ग सापडू शकतो. बघूया आपण नेमकं काय झालंय. मित्रांनो, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एक केस आली होती. ही केस होती नीलम गुप्ता इतर विरुद्ध राजेंद्र गुप्ता. हे सिव्हिल अपील 3159 आणि 3160 ऑफ 2019 असं होतं. तर याच्यामध्ये रायपूर येथील मोवा गावामध्ये 7.60 एकर जमिनीचा ताबा मिळावा म्हणून राजेंद्र गुप्ता यांनी 1986 साली दिवाणी कोर्टात दावा केला होता. ही जमीन आपण सीताराम गुप्ता यांच्याकडून रजिस्टर्ड खरेदी खताने 4 जून 1968 ला खरेदी केला आहे असं त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये सांगितलं. दिवाणी न्यायालयामध्ये त्यांनी तसं सांगितल्यानंतर त्याच्यानंतर जे निकाल लागत गेले ते त्यांच्या बाजूने लागत गेले. हायकोर्टाने देखील राजेंद्र गुप्ता यांनी ती जमीन खरेदी केली होती आणि म्हणून त्या जमिनीवर अशोक कुमार गुप्ता आणि राकेश कुमार गुप्ता यांनी जे अतिक्रमण केलं होतं ते त्यांनी ह्या जमिनीतून काढावं असं हायकोर्टाने सांगितलं होतं. आणि त्याच्या विरुद्ध आता नीलम गुप्ता या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या आणि अपील करता नीलम गुप्तांच्या नंतर अशोक कुमार गुप्ता आणि राकेश कुमार गुप्ता हे अपील करता झाले होते आणि त्यांनीच ह्या आपल्या मोवा गावातील 7.60 एकर जमिनीतनं राजेंद्र गुप्ता यांना बळाचा वापर काढून बाहेर काढलं असं राजेंद्र गुप्ताचं म्हणणं होतं. परंतु अशोक कुमार गुप्ता आणि राकेश कुमार गुप्ता यांचं म्हणणं मात्र असं होतं की ही जमीन आपले वडील रमेश कुमार गुप्ता यांनी आपले नातेवाईक सीताराम गुप्ता यांच्या नावावर खरेदी केलेली आहे. आपण या जमिनीवर 1968 पासून राहत आहोत आणि म्हणून ॲडव्हर्स पोझिशनच्या नियमानुसार देखील 12 वर्ष पूर्ण झाल्याने या जमिनीचे आपण मालक आहोत असे अशोक कुमार आणि राकेश कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयापुढे जेव्हा ही सिव्हिल अपील आलं याचिका आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयापुढे 3 महत्वाचे मुद्द्यांवर निर्णय द्यायचा होता. सर्वोच्च न्यायालयाला पहिल्या मुद्द्यावर निर्णय द्यायचा होता तो होता ॲडव्हर्स पोझिशनचा. लॉ ऑफ लिमिटेशनच्या कायद्यानुसार ॲडव्हर्स पोझिशनच्या तरतुदीनुसार सलग 12 वर्ष अतिक्रमण करणाऱ्याच्या ताब्यात जमीन असली पाहिजे तरच लॉ ऑफ ॲडव्हर्स पोझिशन त्याला लागू होतो. आणि ॲडव्हर्स पोझिशन हे होस्टाईल म्हणजे मालकाच्या इच्छेविरुद्ध असलं पाहिजे. अशा ताब्याला म्हणजे अतिक्रमण करून ज्याने जमीन ताब्यात घेतली त्या ताब्याला मालकाची संमती असता कामा नये असं ॲडव्हर्स पोझिशनचा लॉ ऑफ लिमिटेशनचा कायदा सांगतो हे आपल्याला माहिती आहे. हा पहिला मुद्दा त्यांना निकाली काढायचा होता. दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे असा होता की ही वादग्रस्त जी जमीन होती जी अपील करते त्या दोघांनी दावा केला होता ही जमीन एकत्र हिंदू कुटुंबाची मालमत्ता आहे का हे देखील सर्वोच्च न्यायालयाला पाहायचं होतं. तिसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या समोर असा होता की अशोक कुमार आणि राकेश कुमार यांनी असं सांगितलं होतं की सीताराम गुप्ता या त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर त्या दोघांच्या वडिलांनी म्हणजे रमेश कुमार यांनी ती जमीन 1968 साली विकत घेतली होती. त्यानंतर त्या सीताराम गुप्ता यांनी ती 1968 ला घेतलेली जमीन 1968 ला राजेंद्र गुप्ता यांना विकली. तर आता असं झालेलं आहे की सीताराम गुप्ता यांना ही जमीन विकण्याचा कोणताही अधिकार नाही आणि 1988च्या प्रोहिबिशन ऑफ बेनामी ट्रान्झॅक्शन ऍक्ट नुसार सीताराम गुप्ता यांना अधिकार नसताना त्यांनी बेनामी जी जमीन त्यांच्या नावावर होती ती विकली. त्याच्यामुळे सीताराम गुप्तांनी केलेला हा जो राजेंद्र गुप्ता यांच्या बरोबर जमीन विक्रीचा 7.6 एकर जमिनीचा जो करार आहे हा बेनामी करार आहे. तो तसा आहे का असे हे 3 मुद्दे सर्वोच्च न्यायालयापुढे आले होते आणि त्यावर त्यांना विचार करून निर्णय द्यायचा होता. सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणे केली
आणि काही निष्कर्ष त्यांनी सांगितले. सर्वात प्रथम सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 1981 साली रायपूर तहसीलदारांच्या पुढे अपीलकर्त्यांनी म्हणजे अशोक कुमार आणि राकेश कुमार यांनी आपण ही जमीन प्रतिपक्ष राजेंद्र कुमार गुप्ता यांच्याकडून 1973-74 मध्ये कसण्यासाठी लीजने म्हणजे भाड्याने घेतली होती हे अर्ज देऊन मान्य केलेलं आहे. म्हणजे ह्या दोघांनी तहसीलदार पुढे ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही जमीन आम्ही लीजने घेतलेली आहे. यामुळे ती पण 1973-74 साली. यामुळे राजेंद्र गुप्तांच्या परवानगीने घेतलेल्या या जमिनीवर ऍडव्हर्स पोझेशनचा दावा पुराव्याअभावी मान्य करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार यांनी सांगितलं. केवळ जमिनीचा ताबा ठेवल्यामुळे अशोक कुमार आणि राकेश कुमार यांना ऍडव्हर्स पोझेशनच्या नियमाप्रमाणे ह्या जमिनीवर मालकी हक्क सांगता येणार नाही हेही सी.टी. रविकुमार या न्यायमूर्तींनी सांगितले. ओपन, कंटिन्युअस अँड विदाउट कन्सेंट ऑफ द राईटफुल ओनर हा अशा पद्धतीचा ताबा जर अतिक्रमणदाराकडे असेल तर आणि तरच लॉ ऑफ ऍडव्हर्स पोझेशन प्रमाणे त्याला त्या सलग 12 वर्ष तो राहिल्यानंतर त्याला त्या जमिनीचा मालकी हक्क मिळू शकतो. परंतु इथे अशोक कुमार आणि राकेश कुमार यांच्या ताब्यात असलेली जमीन ही त्यांनी तहसीलदारांच्या पुढे आधीच मान्य केलं होतं की ही जमीन आम्ही कसण्यासाठी भाड्याने घेतली, कुळाने घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना लॉ ऑफ लिमिटेशनच्या ऍडव्हर्स पोझेशनचा दावा करता येणार नाही असं पहिलं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. दुसरं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की हिंदू कुटुंबियाच्या पैशातून ही जी जमीन आहे, वादग्रस्त जमीन आहे, ही हिंदू कुटुंबियांच्या एकत्र मालमत्तेच्या पैशातून घेतल्याचा कोणताही पुरावा अपीलकर्ते देऊ शकले नाहीत. म्हणजे अशोक कुमार आणि राकेश कुमार हे देऊ शकले नाहीत. म्हणूनच ही जमीन जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी असल्याचे मान्य करता येत नाही हेही सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं. सीताराम गुप्ता यांच्याकडून राजेंद्र गुप्ता यांनी जमीन खरेदीचा जो करार केला होता तो नोंदणीकृत होता आणि तो बेनामी व्यवहार कायदा 1988च्या तरतुदीने बेनामी असल्याचा जो अपीलकर्त्यांचा दावा होता तो देखील चुकीचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं आणि निष्कर्ष काढले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुढे जाऊन असा निर्णय दिला की अशोक कुमार आणि राकेश कुमार यांनी हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने पहिलं डिसमिस केलं. त्यानंतर त्या जमिनीचा ताबा जो अशोक कुमार आणि राकेश कुमार यांनी राजेंद्र कुमार गुप्ता यांना बळाचा वापर करून त्या जमिनीबाहेर काढलं होतं तो त्या जमिनीचा ताबा त्यांनी त्वरित राजेंद्र कुमार गुप्ता यांना द्यावा असाही निर्णय दिला. आणि अपीलकर्त्यांनी जमीन लीजवर घेतल्याचे जे तहसीलदार रायपूर यांच्याकडे मान्य केलेले असल्याने अपीलकर्त्यांचा ऍडव्हर्स पोझिशनचा दावा हा सर्वोच्च न्यायालयाने अमान्यच केला. अशा रीतीने 12 वर्षाचा ऍडव्हर्स पोझिशनचा फायदा घेऊन जमिनी बळकावण्याचे जे प्रकार होतात त्याविषयीचा हा अतिशय स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. अशाच पद्धतीच्या केसेस आपल्या आजूबाजूलाही असू शकतील, आपली सुद्धा तशीच केस असू शकेल. तर त्या संबंधित आपल्याला अधिक माहिती करून घेण्यासाठी ह्या न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो केस लॉ अतिशय व्यवस्थित डिटेलमध्ये पाहावा म्हणजे तुम्हाला त्यातील योग्य गोष्टीचा वापर आपल्या खटल्यामध्ये देखील करता येईल आणि त्या पद्धतीने आपले प्रश्न सोडवायला त्याची मदत होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने हा अतिशय महत्वाचा खटला इथे आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते नक्की सांगा, त्यावर आपण चर्चा करू. त्या मला माहिती असेल तर मी त्याचं उत्तरही देऊ शकेन. आणि मित्रांनो लाईक ज्याने कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही लिहाव्या म्हणजे असेच व्हिडिओ त्यांना बघायला मिळतील. भेटूया पुन्हा एकदा असाच एखाद्या महत्त्वाचा विषय घेऊन. धन्यवाद.